हॅलो, श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना सगळ्यात अगोदर. तर चला, आज आपल्याला नवीन एक वेगळं माप काढायचं आहे. असं माप आहे की मी आजपर्यंत त्याचा व्हिडिओ टाकला नाही आहे. आज पहिल्यांदा व्हिडिओ टाकते आणि मी असाच व्हिडिओ बोलून घेतला होता, पण बाहेरचा आवाज खूप जास्त आला, त्याच्यामुळे मला आवाज डिलीट मारावा लागला. तर चला, आपल्या ब्लाऊजचं मोजमाप घेऊ आपण आधी. तर आपण ब्लाऊज जर सव्वाच्या साईडनं मोजला ना, तर ह्याची फिटिंग आहे 9 इंच पडते आणि 2 इंचाची शिलाई मार्जिन असं म्हणून 11 इंच येते. तर 44 साईजचा ब्लाऊज आहे हा. तर मी इथं पहिल्यांदा 9 इंच घेतलं आणि नंतर 2 इंच शिलाई मार्जिन घेतलं. तर सव्वाच्या बाजून पण माप घेतलं होतं आणि नंतर मला पहिल्यापासूनच सवय आहे ब्लाऊज उलटा करून माप घ्यायची, त्याच्यामुळे मी नंतर उलटा केला. म्हणलं चला, तुम्हाला पण माझी पद्धत आहे ची माहिती होईल मी कसं घेते. तर कारण प्रत्येकजण सव्वाचा ब्लाऊज ठेवून माप घेतात, पण मी तसा घेत नाही. मी उलटाच ब्लाऊज ठेवते. उलटा ब्लाऊज घेतला ना, तर जास्त माप वाढवी करायची गरज लागत नाही. जेवढा आहे तेवढा घ्यावा लागतो. तर बॅक साईडला ना बरेच जण 1 इंच वाढवून घेतात. त्याच्यामागलं कारण सांगते मी. ब्लाऊज जर सव्वाचा माप घेतलं ना, तर वरी आपल्याला शोल्डरच्या ठिकाणी अर्धा इंच आणि खाली पाठीच्या साईडला अर्धा इंच शिवण्यात जातो, त्याच्यामुळे 1 इंच वाढीव घेतात. पण मी उलटा बाजू केल्यामुळं ना फक्त अर्धा इंच वाढीव घ्यावा लागतो बॅक साईडला. तर इथं पहिल्यांदा बॅक साईडचं माप काढून घेते मी. तर आता इथं आपला न्यूजपेपर आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर जे रेखा मारलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित दिसत नाही आहेत. तरी पण मी सांगते, माझ्या आवाजाकडे लक्ष द्या तुम्ही, म्हणजे माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर पहिल्यांदा आता इथं मी उंची आणि रुंदी घेतली मी पहिल्यांदा. आता इथं आपलं बोटनेक ब्लाऊज आहे हा. तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं नाही की ब्लाऊज कोणता आहे, तर हा बोटनेक ब्लाऊज आहे. बोटनेक ब्लाऊजसाठी उंची 13.5 आहे, म्हणजे 15.5 उंची आहे. त्याच्यामुळे याचा मोंडा आहे तो 7 इंचाचा घेतला आहे मी. 7 इंचाचा मोंडा कशासाठी घेतला आहे, का तर बोटनेक असल्यामुळे ना आपला गळा जास्त घ्यावा लागतो आपल्याला. तर इथं 4 इंचाचा गळा घेतला आहे मी आणि 3 इंचाचा आपला मोंडा घेतला आहे. तर त्यासाठी ना बॉक्स 3.5 इंचाचा करते. कोण 3 इंचाचा पण करतं, कोण 4 इंचाचा पण करतं. मी 3.5 इंचाचा घेतला आहे आणि आतल्या साईडनं 1.5 इंच घेतलं आहे मी आतल्या साईडला आणि तिथून गळ्याचा गोल आकार घेतला आहे बोटनेक ब्लाऊज असल्यामुळं. आणि मोंडा पण 7 इंचाचाच घेतला आहे. आपण शोल्डरवरच्या साईडला 7 इंच घेतलं तर मोंडा पण 7 इंचच घ्यावा लागतो बोटनेकसाठी. नाहीतर काय होतं ना, हा गळा आपल्याला वरी असल्यामुळं, म्हणजे आपला हा जो गळा आहे 3 इंचाचा म्हणलं ना, तर आपल्या एकदम मानेच्या थोडंसंच खालच्या साईडला येतो, मग काखेत आपलं ब्लाऊज ओढलं जातं. त्याच्यामुळे मोंडा जास्त घ्यावा लागतो बोटनेकला. तर इथं बोटनेक मी 7 इंच, म्हणजे मोंडा 7 इंच घेतला आहे आणि गळा छान असा आखून घेतला आहे, मोंडा पण आखून घेतला आहे. आता मी आपला बॅक साईडचा भाग आहे हा. पुढचा भाग आपल्याला अजून काढायचे दुसऱ्या पेपरवर. तर इथं छान असं आखून वगैरे घेतलं आहे मी. मोंड्याच्या साईडला 1.5 इंचानं घेतले. ते तुम्हाला समजत नाही आहे, त्याच्यामुळे मी महागातले पुढच्या 2 रेखा मारून घेतल्या होत्या. तर आता इथं बोटनेक गळा काढून घेतला आहे, मोंडा पण झाला आहे आपला. आता काढायचा आहे आपल्याला मेन खालचा गळा. तर त्याच्यासाठी ना गळा काढताना बरेच जण काय करतात माहिती आहे का, 1 इंचानं खाली घेतात आणि तिथून पुढे मधला गळा काढून घेतात. पण ह्याला जो आहे ना, डायरेक्ट 3.5 पासूनच गळ्याची सुरुवात होती. तर इथं मी पहिल्यांदा गळा मोजून घेते. माझी पद्धत दाखवली तुम्हाला पहिल्यांदा. माझी जी पद्धत आहे ना, मी डायरेक्ट खालचा जो भाग आहे ना, तो का मी आता दाखवलं तुम्हाला, तो फक्त भाग मी मोजून घेतला, तर बरोबर आपला गळा येतो आहे. पण बरेच जण काय करतात, तर मोंड्यापासून खाली गळा मोजतात. तर मी दोन्ही पण तुम्हाला दाखवले की खालून पण मोजलं तरी तेवढाच येते आणि वरून मोजलं तरी तेवढाच गळा येतो आहे. तर खालून 3.5 का 4 येते खालून आणि वरून 10 ते 10.5 इंचाचा गळा आहे. आज अर्धा इंचाचा गळा वाढीव घेणार आहे मी, कारण बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे ह्याचा गळा थोडासा म्हणजे खाली घ्यायचा होता आणि मोठा पण घ्यायचा होता. जास्त पण पसरून गळा त्यांना नको होता. त्याच्यामुळे मग थोडासा मी 4 इंचाचा बॉक्स करून घेतला, वरून पण आणि खालून पण, आणि त्याच्या आतूनच मी गळा काढले. जास्त जर पसरट गळा पहिल्यांदाच घेतला ना, तर शिवून अजून जास्तच मोठा होतो आणि त्यांना जास्त मोठा गळा नको होता. त्याच्यामुळे माझ्या इथं डबल रेगा मारण्यात आल्या, कारण पहिल्यांदा मी मोठा गळा घेतला होता. पण नंतर माझ्या लक्षात आलं की त्यांनी मला छोटा गळा सांगितला आहे. तर इथं आतल्या साईडनंच मी गोल राऊंड करून घेतला आहे. तर बोटनेकच्या गळ्याचा आकार बघा आपला कसा आहे, मटका आकारचा म्हणजे मटका आकार असतो ना आपला, तसा टाईप तो गळा आहे. तर ते सिंगल पेपर आहे, सिंगल पेपर मी कट करून घेते, त्याच्यामुळे गळा काही वळखायला येणार नाही. त्याच्यामुळे मी तो जो गळा आहे तो अस्तरवर टाकून नंतर तुम्हाला मी गळा दाखवणार आहे की गळा आपला कसा निघला आहे. तर पहिल्यांदा आता इथं मी कट करून घेतले आपला मोंड्याचा भाग आणि गळ्याचा भाग कट करून घेतला आहे मी इथं पहिल्यांदा.
आणि एक्स्ट्राचा जो पेपर होता तर तो पण कट करून घेतला, खालचा पण. कारण उंची 15.25 होती, तर मी इथं 15.25 उंची घेतली आहे, म्हणजे अर्धा इंच फक्त वाढीव घेतली बॅक साईडला. आता आपल्या चालू आहे पुढचा भाग. आता पुढचा भाग घेताना ना जसा आहे तसं आखून घ्यायचा पेपरवर. तर पहिल्यांदा मी इकडून माप टाकलं होतं, पण इकडून काहीच वळकायला येत नव्हतं. नंतर बॅक साईडनं माप टाकून नंतर तुम्हाला पुढचं माप दाखवलं होतं मी. कारण खालचं जेव्हा मला प्रिन्स कट काढायचं होतं ना, तर तेव्हा तर काहीच वळकायला येत नव्हतं. त्याच्यामुळे मी जे माप आहे तेच पलटी करून टाकलं आणि नंतर प्रिन्स कटचं ब्लाऊजचं माप घेतलं मी. त्यात पहिल्यांदा जसं आहे तसं आखून घेतलं मी आणि नंतर मला बॅक साईडनं माप घ्यायचं होतं. कारण शिवानी व्हिडिओ करत होती, ती म्हणली की आधीच मग मी पेपर काळा आहे आणि त्यातलं तू तसं माप टाकते, मग ते काय वळखायला येणार. म्हणून मग पेपर पलटी केला आणि त्याच्यावर माप घेतले. तर तिथे पुढचा गळा मोजून घेते मी. तर पुढचा गळा आला होता 7 इंचाचा. 7 इंचाचा गळा आला होता पुढचा. तर मी 6.5 इंचाचा गळा घेतला आहे पुढचा. कारण सांगते 6 इंचाचा गळा मी का घेतला, शिवण्यामध्ये आपल्याला अर्धा इंच जाणार होता, म्हणून मी 6.5 इंच अर्धा इंच कमी घेतला. कारण जेवढ्याला तेवढा जर गळा घेतला तर आपल्याला शिवून अजून अर्धा इंच वाढतो, मग गळा खूप मोठा होतो. मग इथं टाचा तिथं टाचा असलं करत बसावं लागतं. शोल्डर वगैरे उतरायची शक्यता असते, त्याच्यामुळे गळा जास्त कधी घ्यायचा नाही, गळा कमीच घ्यायचा. हा बोटनेक असल्यामुळे ना जास्त घेण्यात आला. आणि पुढच्या साईडला पण ना जेव्हा बॉक्स करतो ना आपण, तर त्या बॉक्स करताना 1.5 इंचानं आतल्या साईडला यायचं आणि नंतर तिथून गळा कट करायचा आहे. आणि आता चालू आहे आपलं प्रिन्स कट काढायला. तर प्रिन्स कट काढताना सांगते मी, आपलं हे जे ब्लाऊज आहे ना तो थोडं मोठ्या साईजचा आहे, म्हणजे 44 साईजचं ब्लाऊज आहे आणि आपल्या बॉडीनुसार असतं ब्लाऊजचं. तर थोडीशी बॉडी मोठी आहे, त्याच्यामुळे ना मी आपला म्हणजे पफ जो आहे प्रिन्स कटोरीचा, तर तो थोडासा मोठा घ्यायचा आहे मला. म्हणून मी 4 इंचावर आतल्या साईडनं म्हणजे मध्य भाग जो आहे तर त्या 4 इंचानं मी खूण करून घेतले आणि नंतर खाली मी 1 इंचानं वाढीव घेतले. कारण पुढच्या साईडपेक्षा ना म्हणजे बॅक साईडपेक्षा पुढचा भाग 1 इंचानं वाढीव असतो, तर मी ते 1.25 इंचानं वाढीव घेतला होता. काहीच फरक पडत नाही, 1 इंचानं 1.5 इंचानं 1.25 इंचानं जरी जास्त घेतला ना पुढचा भाग तरी काहीच नाही फरक पडत, बरोबर येतं. फक्त एक काळजी घ्यावी लागते आपल्याला शिवताना, मी दाखवते तुम्हाला काय काळजी घ्यावी लागते. तर फिटिंग जेव्हा करतो ना तर तेव्हा पुढचा भाग जास्त होतो, कारण आपण 2 इंचाचा भाग वाढी घेतो त्याच्यामुळे. तर एखादा ब्लाऊज मी टाकेल प्रिन्स कटचा पूर्ण स्टिचिंग करताना. तर आता इथं मी तुम्हाला म्हणलं होतं ना मला पेपर पलटी करून घ्यायचं आहे, तर आता मी पलटी करून पेपर घेतला आहे, कारण तिकडून काहीच वळखायला येत नव्हतं त्याच्यामुळे. तर आता इथं प्रिन्स कट काढून घेतले मी. तर प्रिन्स कट कसं काढले, तर पहिल्यांदा मी 4.5 इंचावर खूण करून घेतली आणि नंतर तसेच खालच्या साईडनं रेग मारून घेतली आणि तिथून आपल्या मोंड्याला गोल आकार देऊन घेतला आहे मी. बघा दिसत असेल तुम्हाला किती छान गोल आकार आला आहे माझा बरोबर. आणि इकडं आता बरोबर आपले 11 इंचावर मी खूण करून घेतली. पहिल्यांदा 9 इंचावर घेतली, नंतर 2 इंच वाढीव करून 11 इंचावर घेतली आणि वरी अर्धा इंच वाढवलं मी मोंड्याच्या ठिकाणी आणि खाली 2 इंच वाढवलं. ते 2 इंच वाढवायचं कारण सांगते, प्रिन्स कटोरी जेव्हा आपण काढतो ना तर तेव्हा प्रिन्स कटोरीला 2 इंचाचा मी म्हणजे 2 इंच मध्ये कट करायला जाणार होतं आपल्याला प्रिन्स कटोरी म्हणजे. कारण आपली साधी कटोरी असते तर आपण दुसऱ्या पेपरवर वाढवितो, ह्या कटोरीला दुसऱ्या पेपरवर वाढवायची गरज नाही, डायरेक्ट पेपरवरच वाढवून निघतो. त्याच्यामुळे आपल्याला इकडे एक्स्ट्रा पेपर वाढवावा लागतो. तर मी तर पेनानं खुणा करून घेतलं, दिसत असतील तुम्हाला, जास्त गडद दिसत नाही. आता मी दुसऱ्या वेळेस मी पांढरा पेपर आणायचा प्रयत्न करेल, म्हणजे तुम्हाला समजेल. आणि पेन पण तो गडदवाला जो पेन असतो ना तर तो या पेनानं लवकर वळखायला येतं, पण तो पेन नव्हता माझ्याकडे, मी साधाच पेन घेतला आहे, त्याच्यामुळे एवढ्या व्यवस्थित वळखायला येत नाही आहेत. तर इकडून गळा घेतला आहे बघा मी 6.5 इंचाचा, मोंडा घेतला आहे 7 इंचाचा आणि अर्ध्या इंचानं मोंडा आता कट करून घेतला आहे पुढच्या साईडचा. महागातला 1.5 इंचानं होता आणि पुढचा अर्धा इंच कमी करायचा आणि तिथून मोंडा कट करून घेतला आहे. आणि आता आपल्याला अर्धा इंचावर खालच्या साईडनं त्रिकोणी कट करून घ्यायचे. त्याचं पण कारण सांगते मी, फिटिंग करताना हा जो भाग आहे हा जास्त होतो आहे, खाली येतो आहे, त्याच्यामुळे अर्धा इंचानं आपल्याला कट करावा लागतो, म्हणजे फिटिंग करताना प्रॉब्लेम येत नाही. बघा इथं दाखवते तुम्हाला, फिटिंग करताना तेवढं कपडा जास्त होतो आहे आपला म्हणजे पेपर आपला, त्याच्यामुळे मला कट करावं लागलं. तिथला अर्धा इंच कट करावा लागतो आणि ते कट केलं ना ब्लाऊज पण आपलं छान बसतं, त्याच्यामुळे मी कट करून घेतले. आणि आत्ता पुढे काय करायचं बघा, आता तो जर जास्तीचा कपडा घ्या म्हणजे आपला पेपर आहे तर तो कट करून घेतला. नंतर आपल्याला प्रिन्स कटोरी जी आहे ती फायनली कट करून घ्यायची. आता
बघा किती गोल आकार प्रिन्स कटोरी निघली आपली. तर आता इथं माझं कट करून घेतले आणि आता तुम्हाला दाखवते बघा. आतल्या म्हणजे मधल्या साईडचा 2 इंचाचा कपडा आपण काढून टाकला आहे, तोच 2 इंचाचा इकडे वाढवला आहे. आणि आत्ता झालं आपलं. आणि आत्ता मेन सांगते इथलं एक कारण, प्रिन्स कटोरी म्हणजे घ्यावाच लागतो असं काही नाही. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, आपला पफ जसा आहे त्या हिशोबानं आपल्याला टिपा माराव्या लागतात. आणि हा जो मधली मी खूण केली ना आता मी 10 इंचावर, म्हणजे मोंड्यापासून खाली 10 इंच घेतलं. म्हणजे जिथं आपल्याला प्रिन्स कटोरीचा टोक येणार आहे ना, त्याच टोकाहून पलीकडल्या साईडला आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून घेतला आहे मी. तिथं शिलाई मारून घ्यावी लागते, म्हणजे पफ अजून मोठा होतो आहे आपला, कटोरीसारखा छान दिसतो आहे म्हणून. तर शिवताना दाखवेल तुम्हाला, कदाचित व्हिडिओ पण म्हणजे जमलं तर पूर्ण व्हिडिओ करेल. तर आता इथं आपल्या म्हणजे कपड्यावर टाकून बघते, म्हणजे टाकते तुम्हाला पण समजेल की माझा गळा कसा निघला आहे. कारण हा सेपरेट सिंगल पेपर आहे, सिंगल पेपरवर तुम्हाला गळा ओळखायला येणार नाही की कसा गळा झाला आहे. तर आता दाखवेल. तर आता इथे पूर्ण जसा पेपर आहे तसा आखून घेतला आहे. आणि कपड्यावर टाकताना सुद्धा बघा, जेवढं तुम्हाला कपडा पाहिजे तेवढाच दुमडून घ्यायचा. बाकीचा पूर्ण जर पेपर दुमडला ना तर बाकीचे काहीच निघत नाही त्या पेपरमध्ये, खूप कपडा कमी पडतो आहे. त्याच्यामुळे अशी ॲडजस्टमेंट केली ना तर कपडा आपल्याला बरोबर बसते. तरीसुद्धा हा कपडा मला कमी पडला होता, ब्लाऊज मोठ्या साईजचा असल्यामुळं मला दुसरे तुकडे जोडावे लागले त्याला. एका प्रिन्स कटोरीला वेगळा कपडा आहे. तर आता बघा छान असा गळा काढून घेतला आहे. तर चला मी कट करते, तोपर्यंत माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका, म्हणजे मला पुढचे व्हिडिओ कोणते टाकायचे हे पण समजेल मला. तर चला फायनली आपला गळा तयार झाला आहे आता. तर तुम्हाला स्टिचिंग पाहिजे असेल तर मला कमेंट करा, तेव्हाच मी स्टिचिंग टाकेल, नाही तर नाही टाकणार मी. तर चला छान असा आपला गळा निघाला आहे. तर आता छोटा गळा वाटत असेल तुम्हाला, पण शिवून अजून मोठा होणार आहे, कारण शिवण्यामध्ये बराच जातो आहे आपला कपडा. तर चला मग आता आपला इथपर्यंतचाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर चला बाय. श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय. अजून